नमस्कार. मी दौंड तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपल्या सर्वांचे परिचित असलेले सन्माननीय रमेश आप्पा थोरात हे विधानसभा मतदारसंघात आपले उभे आहेत. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम गेली कित्येक वर्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आणि ते आमदार असताना सर्वसामान्यांची नाळ जोपासण्याचं काम रमेश आप्पांनी केलेले आपल्याला सर्वांना माहिती आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण बघितलं असेल की आपले लोकप्रतिनिधी कुठं आहेत याचा तपास मतदारांना लागत नाही. मग आपल्या हक्काचा आमदार करण्याकरता तुम्ही रमेश आप्पांच्या पाठीशी उभे राहा. मी दौंड तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना मनापासून विनंती करतो की रमेश आप्पा थोरातांना आपण सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद द्यावे. आपल्या सर्वसामान्यांच्या हिताचं काम करताना त्यांनी बरेच वर्ष एक समोर आपला मतदार किंवा आपला कुटुंबिक माणूस म्हणून कायम सातत्यानं राखलेलं आहे. अशा आप्पांना आपण माझ्याकडून विनंती आहे सर्व मतदारांना की आप्पांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा आणि आप्पांना प्रचंड बहुमताने विजय करा. आप्पांची निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हापुढं बटन दाबून त्यांना विधानसभेत पाठवा. मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे असतील, महिला भगिनींचे असतील, सुरक्षतेचे असतील, हे सगळे विषय आपण सर्वजण आप्पांच्या पाठीमागं लागून मी तुम्हाला वचन देतो की आप्पांच्या हातनं आपण काम करून घेऊ. कारण आप्पा हा सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचलेला आमदार आहे, माजी आमदार आहे आणि त्याला आप्पांना आपण एक संधी दिली पाहिजे. कारण आपण बघितलं असेल की आपल्याला भेटणारा आमदार, आपल्या सुखदुःखात येणारा आमदार, आपला आमदार दौंड तालुक्यात राहणारा आमदार, दौंड तालुक्याचं नातं सांगणारा आमदार, अशी ओळख कायम आपल्या पाठीशी आपल्या मनामध्ये राहील अशी मी तुम्हाला मनापासून विनंती करतो. आणि आप्पाला तुम्ही विधानसभेत पाठवा अशी मी प्रामाणिक विनंती करतो. कारण दौंड तालुका हा माझा परिवार आहे, माझं कुटुंब आहे, माझा प्रत्येक नागरिक, प्रत्येक मतदार हा माझ्या रक्ताचा आहे, माझ्या मातीचा आहे. म्हणून मी मनापासून विनंती करतो की आप्पांना तुम्ही विधानसभेत पाठवा. एवढी कळकळीची विनंती करतो.